कोरेगाव तालुक्यातील अंबोड येथे सह्याद्री देवराई प्रकल्पाचे सर्वेसर्वा अभिनेते सयाजी शिंदे यांच्या माध्यमातून ग्रामस्थांना एकत्र घेऊन झाडांचा अनाथाश्रम सुरू करण्यात आलेला आहे. याबाबत अभिनेते सयाजी शिंदे यांनी प्रतिक्रिया देत, आपल्यामुळे झाडे नाहीत तर झाडांमुळे आपण आहोत. अन्न, हवा, पाणी आणि पाऊस हे सर्व काही झाडांमुळेच टिकून आहे. आपण जसे आपल्या जन्मदात्या वडिलांना फेकून देत नाही, तसेच रस्त्याच्या कामात अडथळा ठरणाऱ्या झाडांनाही फेकून न देता त्यांना आश्रय दिला पाहिजे. या यशामुळे यावर्षी अंबोडे येथे आणखी 2000 झाडे लावण्याचा संकल्प आहे. सातारा जिल्ह्यातील याच यशस्वी पॅटर्नच्या धर्तीवर आता उदगीर येथेही 100 झाडांचा नवा अनाथाश्रम सुरू करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी रस्ते विकास कामांच्या नावाखाली होणाऱ्या बेसुमार वृक्षतोडीवर आणि प्रशासनाच्या अनावस्थेवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वृक्षारोपणाचा नियम बंधनकारक केला आहे, परंतु खालच्या पातळीवर अधिकारी आणि कंत्राटदार केवळ टक्केवारीच्या मागे लागून देशाचे आणि निसर्गाचे अतोनात नुकसान करत आहेत. याबाबत मी स्वतः गडकरींची भेट घेऊन ही वस्तुस्थिती त्यांच्या कानावर घातली असून त्यांनीही या अनावस्थेबद्दल संताप व्यक्त केला असल्याचे ते म्हणाले. कुठून जीव गेला, कुठली तरी मुळी शिल्लक होती, तिने अजून परत जीव धरला आणि अजून ते परत आले. म्हणजे मरता मरता वाचला आपण म्हणतो ना, म्हणजे सगळ्या विमानातनं सगळी माणसं पडली पण एक माणूस मात्र वाचला. तसं हे याचा जीव गेला तरी परत ते वाचले. आता इथं उजाड मांडणार होतं, पूर्ण उजाड होतं ना, तर आता तिथं ही अशी किमान 10,000 झाडं वाढली. त्याचं इंग्लिशमधलं नाव असं येईल की लोक चालता चालता एवढं सहज त्यांना करेल. आणि याच्यात इतकं बारकावानं अभ्यास केला आहे. आमच्याकडे सुहास वांगणकर, एस.आर. यादव, साळुंखे, निंबाळकर, बातुळकर ह्या सगळ्या महाराष्ट्रातल्या झाडांमधल्या तज्ज्ञ लोकांचं मार्गदर्शन घेऊन आपण काम करतो आहे. आपण त्यांची माहिती घेतो सांगतो. झाडांचा अनाथाश्रम जी एक संकल्पना आपण राबवलेली आहे, नेमकी काय ही संकल्पना आहे? 2022ला हे झाड आहे ना, आता मी तुम्हाला फोटो पाठवतो. ही हडपसरला टाकलं होतं कोणीतरी तोडून, ते उचलून आणि इकडे लावलं, त्याचे वाढदिवस साजरे केले ना, आज ते असा अवस्था. तर त्याच्यावर कळलं की ही झाडं अनाथ होऊ शकत नाही. यांचा जर आश्रम काढला तर आपण जगू शकतो. म्हणून प्रयत्न झाले. पैठणचा माझा जो एक्सपिरियन्स होता तो आमचा चुकला होता, पण परभणीचा सक्सेस झाला होता. पण आंबोडेला मात्र तिसरा अनुभव इतका सक्सेसफुल झाला की तिथं नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि आमचे DB घोरपडे असोसिएट्स ह्या सगळ्यांनी सह्याद्री देवराईच्या अंडर सगळ्यांनी व्यवस्थित काम केलं आणि सगळ्यांनी चांगला सपोर्ट केला. आणि 500 झाडं, मुख्य म्हणजे आंबोडे गावाचे सरपंच आणि ते लोक आहेत ना, त्यांनी सपोर्ट केला आणि वैयक्तिक जाऊन पाण्याची सोय चांगली केली. आणि तिथं आज छत्रपती शिवाजी महाराज सह्याद्री देवराई बोर्ड पण लागला, 501 झाडं पण लागली आणि यावर्षी 2000 झाडं पण लावणार आहेत. अशा पद्धतीनं हा झाडांचा वनाथ आश्रम ही पहिली संकल्पना सक्सेसफुल आंबोडे सातारा जिल्ह्यात झाली. आणि आता पुढे ती उदगीरला पण करायचा विचार आहे. तिकडे एक 100 झाडं निघतात, त्याचा पण एका ठिकाणी करून झाडांचा अनाथ आश्रम करतो आहे. झाडांचा अनाथ आश्रम आले की त्यांची लेकरं बाळं म्हणून पक्षी फोडू पक्षी, किडामुंगे सगळे तिथे येतील आणि ते तिथे आनंदानं राहतील. ही संकल्पना आता इतर जिल्ह्यांमध्ये पण वेगळ्या पद्धतीनं हे महाराष्ट्रात जिथं जिथं रस्त्याला झाडं तुटत असतील, बाहेर कुठं झाडं तुटत असतील तर त्यांनी आम्हाला या नंबर पाठवतो. या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. सह्याद्री देवराईच्या वतीने लगेच इनिशिएटिव्ह घेतला जाईल आणि ती झाडं वाचवली जातील. आपण त्यांना अनाथाश्रमात टाकूया. म्हणजे आपल्या आईवडील आपण फेकून देतो का? त्यांना सांभाळतो का नाही? फेकले नाही पाहिजेत, सांभाळलंच पाहिजे ना. तसं झाडांचं पण आहे ना, झाडांमुळं आपण आहोत, आपल्यामुळं झाडं नाही आहेत. हे जरा नीट वाक्य लक्षात घ्या. आपल्यामुळं झाडं नाहीत, झाडांमुळं आपण आहोत. अन्न, पाणी, हवा, पाणी सगळं झाडांमुळे येतं. पाऊस झाडामुळे येतो, माती झाडामुळे टिकते. झाड असेल तर सगळं आहे. त्यामुळे जिथं कुठं महाराष्ट्रात असं झाडाचं होईल आपल्याला कळवा. तुम्ही पण लक्ष द्या. आपण सगळे एकत्र मिळून असे आश्रम काढूया आणि आनंद राहूया. या रुंदीकरणाबाबत जे काही वृक्षतोड होते त्याबाबत काय सांगाल? रुंदीकरणात नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाची अनास्था आणि कॉन्ट्रॅक्टरची अनास्था ही टोकाची आहे. अगदी मला हे नितीन गडकरींसमोर बसून मला नीटपणे एक्सप्लेन करायचे, मी करण्याचा प्रयत्न पण केला आहे. त्यांनी पण मला सांगितलं की हे कॉन्ट्रॅक्टर लोक खोटे कसे वागतात. पण नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाचे लोक जरासे खोटे वागतात, मग ते जरासे खोटे वागतात. सगळे मिळून टक्केवारी वाढवत
आपल्या देशाचं नुकसान करतात आणि रस्ता रुंदीकरणाच्या बाजूची जी झाडं लावली पाहिजेत त्या पद्धतीने लावली जात नाहीत, त्याचा हिशोब नाही घेता येत आपल्याला. आणि ट्रान्सप्लांटेशनचा रूलच बरोबर नाही आहे. तो रूल आता गडकरींनी खरंच मनावर घेतले, त्यांनी कंपल्सरी केलेत. ह्या गोष्टी त्यांच्या मताप्रमाणे ॲटलिस्ट वागावं अशी माझी इच्छा आहे. आणि हे जे झालेलं नुकसान आहे हे कसं भरून काढायचं मला कळत नाही. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.